नाशिकच्या तपोवन परिसरातील वनसंपदा संवर्धित करण्यासाठी आता नाशिककरांसोबतच सिनेकलाकार देखील मैदानात उतरलेले आहेत. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यानंतर मूळ नाशिकची असलेली अभिनेत्री अनिता दाते यांनी देखील काल तपोवन परिसराची पाहणी केली. अनिता, तुम्ही काल तपोवन परिसरामध्ये गेलात, त्या ठिकाणी सगळी पाहणी केली. एकूणच या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? माझं इतकंच मत आहे की तिथली झाडं राखली जावी. मी नाशिकची आहे, गोदाकाठी वाढलेले आहे आणि गेले मी जन्मानंतर किमान 4 कुंभमेळे बघितलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही तपोवनामध्ये जातो. लहानपणी आमच्या सगळ्यांच्या ट्रिपा निघायच्या तपोवनात. आम्ही खूप सुंदर अशी ती झाडं, तिथली जीवसृष्टी अनुभवली आहे. वाहती कपिला नदी बघितलेली आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण तपोवनात जातो तर त्यावेळेला तिथे वाढलेले वृक्ष, कापलेले वृक्ष, वाहती नसलेली कपिला नदी हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनातनं फार वाईट वाटतं. आणि जेव्हा आपण लहानपणापासून शिकतो, धड्यांमध्ये आपण सगळेजण शिकतो, काय फक्त मीच नाही की झाडं वाचवा, तर आपण झाडं का कापतोय असा माझा साधा प्रश्न आहे. आपण जे शिकलो आहोत, जे आपल्याला पटतं आहे आणि जे आवश्यक आहे, जे महत्त्वाचं आहे, ते आपण का कापणार आहोत? आणि इतकी वर्ष वाढलेली झाडं आहेत, ती काही उपटून आपण दुसरीकडे रुजवू शकत नाही. ती का कापायची? आणि ती जर कापली तर त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत ह्याचा काही अंदाज आहे का? तो काय असणार आहे? त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेसचा आपण काय विचार केलेला आहे? तो लोकांपर्यंत पोचवलेला आहे का? तो आमच्यापर्यंत पोचलेला नाही. माझी अत्यंत मनापासून ही विनंती आहे की ही झाडं कापली जाऊ नयेत. त्याचं संवर्धन व्हावं आणि फक्त मोठे वृक्ष नाही किंवा 10-15 वर्षाची झाडं किंवा 8 वर्षाची, 5 वर्षाची जी काय आहेत ती आत्ता त्या सगळ्या परिसरामध्ये मिसळून गेलेली आहे. तिथलं पानसुद्धा उचललं जाऊ नये, तिथलं झुडूपसुद्धा उचललं जाऊ नये, कारण छोटे छोटे पक्षी त्या झुडपांमध्ये राहतात आणि आता ते त्या परिसराचा भाग झाले, त्यांचा तो अधिवास आहे. त्यांनी कुठे जायचं? तर हे सजीव आहेत, त्यांच्यामध्ये आतमध्ये जीव आहे. तर या सगळ्याची कत्तल करून आपण एवढे खून का करणार आहोत आणि त्याचं पातक आपल्या उरावरती का घेणार आहोत हे कळत नाही. आणि प्रशासन आणि आम्हीच निवडून दिलेली ही सगळी माणसं आहेत, त्यामुळे इनडिरेक्टली याचं पाप आपल्यालाही लागतं आहे. तर मला कुठलंही पाप माझ्या माथी नको आहे. मला विकास हवा आहे, पण जिथं झाडं आहेत तर तिथे त्या झाडांचं संवर्धन आवश्यक आहे. झाडं तोडून विकास नको आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककराच्या आतला, मनातला भाग आहे. अनेक वर्ष आपण हे म्हणतो आहे की दर 12 वर्षांनी नाशिक बदलतं, नाशिक नवं रूप धारण करतं. तर हे नवं रूप तर आम्हाला हवं आहे, पण झाडं तोडून नको आहे. आणि हा विकास 100% आपण वेगळ्या ठिकाणी करू शकतो. आपण सरकारकडनं, प्रशासनाकडनं एक असं सबमिशन केलं जातं आहे की हे झाडं 10 वर्षांच्या आतले जे आहेत ते फक्त कापले जाणार आहेत. जे जुने मोठे वटवृक्ष झालेले आहेत त्यांना आम्ही कुठलाही हात लावणार नाही आहेत. आणि दुसरं, मुख्यमंत्री काल बोलताना असं म्हणाले की जे साधू महंत येणार आहेत त्यांच्या तिथे निवासाची व्यवस्था करायची आहे. मग जर हे झाडं काढले नाही किंवा त्यांचं पुनर्रोपण केलं नाही तर मग सिंहस्थ कसा होणार? साधू महंत मी लहानपणापासून पाहते, ते झाडाच्या खाली त्यांच्या राहुट्या असायच्या, त्यांची व्यवस्था असायची, तिथे राहायचे. आणि कुठल्याही साधू महंतांना मला नाही वाटत असं वाटेल की झाडं कापून आमचं तिथे निवासाची व्यवस्था व्हावी, असं मला नाही वाटत. कारण आपण म्हणतो की आपल्या धर्मामध्ये या जीवसृष्टीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. साधू महंतांना मला वाटतं की अशी झाडं कापून, झाडांच्या कत्तली करून तिथं राहण्यासाठी जागा केली तर निश्चितच त्यांना ते पटणारं नसणार आहे. त्यामुळे त्याचा काहीतरी वेगळा विचार व्हावा असं मला वाटतं. आणि 10 वर्ष, 15 वर्ष ते काही मला त्याच्या टेक्निकॅलिटीज मला माहिती नाहीत. मला इतकंच कळतं, माझी भावना ही आहे की हा सिंहस्थ कुंभमेळा अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडावा आणि उत्तम नियोजन असावं. आणि प्रयागराज काय, नाशिकच्या कुंभमेळ्याचं सगळीकडे नाव घेतलं जावं, पण आता ते नाव वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं आहे. सगळीकडे जगामध्ये ही गोष्ट पोचलेली आहे. जिथं जिथं माणूस, भारतीय माणूस आहे, त्या सगळ्यांना हे कळलेलं आहे की झाडांच्या कत्तली करून इथं कुंभमेळा भरणार आहे. तर असा कुंभमेळा कोणालाच आवडणार नाही. प्रशासन कुठेतरी चुकतं आहे किंवा
अशा पद्धतीनं कुंभमेळ्याचं नियोजन करताना झाडांची कत्तल करून लोकभावनेचा जनभावनेचा देखील अनादर केला जातो आहे किंवा होण्याची शक्यता आहे असंही वाटतंय? मला असं वाटतं की माझी खात्री आहे प्रशासनावरती आणि मला वाटतं की ते याच्यावरती सगळ्यावरती विचार करतील. खूप मोठी मोठी माणसं आहेत, पर्यावरणावरती प्रेम करणारी माणसं आहेत, अभ्यासक आहेत. या सगळ्यांच्या संमतीनं या सगळ्या म्हणजे काय करता येईल याचा योग्य विचार व्हावा आणि प्रशासन तो करेल असं मी नागरिक म्हणून विश्वास ठेवते. आणि जर समजा तसं नाही झालं तर आमची फसवणूक असेल. पण कलाकार तर तुम्ही आहातच, मात्र नाशिककर म्हणून नाशिककर जनता किंवा एकूणच पर्यावरणप्रेमींसाठी काय सांगाल? आपण ऑलरेडी पर्यावरणाचं खूप नुकसान केलं आहे. म्हणजे मला आठवतं आहे आत्ता आपण जिथे उभं आहोत त्याच्या आसपास सगळीकडे पेरूची झाडं असायची. खूप मोठे मोठे वृक्ष होते की जे वाहतुकीसाठी अडथळा ठरतील, ॲक्सिडेंट्स होतील म्हणून कापले गेलेले आहेत. तर आपल्या विकासामध्ये किती अडथळे आपल्या या सगळ्या जीवसृष्टीचे येत आहेत आपल्याला. आणि मग असा विकास आपल्याला खरंच गरजेचा आहे का? तर मला असं वाटतं की तो गरजेचा नाही. आपलं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पैशापेक्षा आपलं आरोग्य चांगलं राहणं आणि ते झाडांमुळे राहू शकतं. त्यामुळे आपण अधिकाधिक झाडं वाचवली पाहिजेत. आणि जर आपण भविष्याचाच खरंच आपण विचार करत असू तर प्रत्येक ठिकाणी हिरवंगार असणं हा भविष्याचा विचार असू शकतो. मोठी मोठी झाडं असणं हा भविष्याचा विचार असू शकतो. ज्यांचे हात पोळलेत त्यांना विस्तवाचं भान असलं पाहिजे असं मला वाटतं. दिल्लीत आपण पाहतोय आणि प्रदूषणाचा त्रास होतोय. अनेक दिल्लीकर दिल्ली सोडून जात आहेत कारण प्रदूषण आहे. आम्हाला नाशिक सोडायचं नाही आहे ह्या कारणाकरता, कारण इथे झाडं नाही आहेत. आपलं नाशिक उत्तम आहे, उत्तम हवामान आहे. आज मुंबई पुण्यानंतर लोक नाशिककडे पाहतात. तर आपण ही जीवसृष्टी राखली पाहिजे कारण अत्यंत उत्तम सुंदर असं माझं गाव आहे. ते तसंच राहावं असं मला मनापासून वाटतं. खूप खूप धन्यवाद अनिता. खरं तर सिने कलाकार असतील, अभिनेते अभिनेत्री असतील, यांनी देखील आता पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, तपोवनातील वृक्ष तोडीच्या संदर्भामध्ये एक ठाम भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे प्रशासनाला देखील आता या जनभावनेच्या रेट्यापुढे कुठेतरी झुकावं लागेल असं चित्र बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.